क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अंबड परिसरातील इंदिरा गांधी झोपडपट्टी वसाहत लेखानगर येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून रिक्षा चालकाला धारदार शस्त्राने मारहाण केल्याची धक्कादायक घटना दिनांक 8 मे रोजी घडली असून रात्री 11:15 वाजता 3 जणांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाली वनेश उजागरे राहणार इंदिरा गांधी झोपडपट्टी वसाहत लेखानगर सिडको यांच्या फिर्यादीनुसार त्यांचे पती वनेश जालिंदर उजागरे हे रिक्षा चालक आहेत। त्यांच्यात परिसरात राहणाऱ्या बुड्ढा एकनाथ सावंत, अमोल भिकाजी सावंत आणि भिकाजी सावंत यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून वनेश उजागरे याला इंदिरा गांधी वसाहत लेखानगर येथील घराच्या परिसरात अडवून दमदाटी व वाईट साईट शिवाई करत तिघांना संगनमत करून धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला असून वनेश यांच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली आहे। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक पाडवी यांनी घटनास्थळी पोहोचून तिघांना दिनांक 9 मे 2024 रोजी दुपारी 3 वाजता अटक केली आहे। या घटनेचा पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाडवी हे करीत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल जाधव, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।